नमस्कार, मी श्रीकांत खानवे. तुम्ही पाहत आहात लेट्स अप मराठी. लेट्स अप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. सगळ्यात पहिली महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे 11वीच्या प्रवेशासंदर्भात. 11वीच्या प्रवेशाची नोंदणी आता पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. येत्या 16 ऑगस्ट पासून आपल्याला नोंदणी करता येणार आहे. काही तांत्रिक कारणास्तव ही प्रक्रिया आता पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास 7 दिवस ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये आपल्याला नोंदणी करता येणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरायची होती, ती भरणं अपेक्षित होते. दुसरा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला जे काही CETचे गुण मिळाले आहेत ते गुण आपल्याला दुसऱ्या भागामध्ये भरता येणार आहे. आता मात्र तुम्हाला पहिल्या भागासाठी म्हणजे 16 तारखेपर्यंत यासाठी वाट पाहावी लागणार आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यांना आपली ओबीसी लिस्ट बनवण्याचा अधिकार देणारं एक विधेयक आज लोकसभेमध्ये सादर झालं आहे. विशेष बाब म्हणजे केंद्र सरकारला आज पहिल्यांदाच या विधेयकासाठी विरोधकांचा पाठिंबा मिळाला आहे. विरोधी पक्षांनी यासाठी आपण सरकारसोबत असल्याचं देखील म्हटलं आहे. ही जी दुरुस्ती आहे ती लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर राज्यांना त्यांच्या इच्छेनुसार ओबीसीच्या लिस्टमध्ये आपल्या मर्जीने जातींची यादी करण्याचा अधिकार मिळणार आहे. हे विधेयक मराठा आरक्षणासंबंधी देखील महत्त्वाचं आहे. आता या निर्णयावर काय चर्चा होणार किंवा 50% आरक्षणाच्या मर्यादेवर केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात. मराठा आरक्षणावरून आंदोलन पुकारणारे भाजपा खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा हा लढा सुरू करण्याचा इशारा दिलाय. पुण्यामध्ये आज एक बैठक पार पाडली. यावेळी त्यांनी पुढच्या आंदोलनाची दिशा सांगितली. त्यांनी असं म्हटलं की पुढचं जे आंदोलन असणार आहे ते मूक आंदोलन असणार आहे आणि त्याची सुरुवात नांदेडमधनं होणार आहे. त्यांनी यावेळी असं देखील त्यांनी म्हटले की मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची जी काही भूमिका असणार आहे ती सामंजस्याची असणार आहे. म्हणजे त्यांनी हे देखील सांगितलं की यावेळी बरेचसे लोक मतभेद विसरून एकत्र आले. ही खरंच समाधानाची बाब आहे. मात्र 2 मिनिटात महाराष्ट्र पेटवू शकतो, पण आपल्याला तसं काही करायचं नाही असं सांगत त्यांनी ही लढाई संयमानेच लढायची असं देखील सांगितलं. पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात. झायडस कॅडिलाची जी काही लस आहे त्याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे याला आपत्कालीन परवानगी मिळण्याची लवकर शक्यता आहे. म्हणजे ही जी लस आहे या लसीला आपत्कालीन परवानगी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला गेलाय. त्याच्यामध्ये जर परवानगी मिळाली तर लवकरच लहान मुलांचं लसीकरण सुरू होऊ शकतं. या कंपनीने भारतातील जे काही 12 ते 18 वयोगटातील जी काही मुलं आहेत त्यांची क्लिनिकल चाचणी घेतली होती. त्यानंतर जर या लसीला परवानगी मिळाली तर झायडस कॅडिलाची झायकोव्हिड ही जी लस आहे मुलांसाठी असणारी भारतातील पहिली लस असेल. या लसीच्या मुलांना 3 डोस दिले जातील. ही जी लस असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुई नसेल आणि ती सुई नसणारी लस मुलांना दिली जाणार आहे. ही लस जर दिली तर मुलांना होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचता येईल. पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुकांसंदर्भात. म्हणजे ही प्रक्रिया आता सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. म्हणजे कोरोनामुळे आणि जिल्हा बँकांच्या निवडणुका झाल्याच नाहीत तर काही जिल्हा बँकांच्या संचालक मंडळांची मुदत संपली आहे. जवळपास 15 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला, मात्र तरी देखील निवडणुका झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे सहकार विभागाने आज एक आदेश दिला आहे. सहकार विभागाने असं म्हटलं की कोरोनामुळे 31 ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या गेल्या आहेत. मात्र 31 ऑगस्ट नंतर तातडीने या निवडणुका व्हाव्यात यासाठी आत्तापासूनच प्रारूप मतदार याद्या तयार कराव्यात आणि त्याचा आदेश सहकार विभागाने काढले. या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.